तेव्हा मित्रांनो नारळ वगैरे फोडणं चालू आहे. सो हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग युट्यूब चॅनल. आम्ही हे सगळे आपली टीम आहे. आम्ही सगळे चाललो रायगडाला. तर आताचे वाजले किती 6:30 ना, 6:30च्या आसपास वाजले. आम्ही सगळे चाललोय ग्रुपनी. तर आम्ही मानगावला जाऊन थांबणार आहेत. नंतर सकाळी तिकडे रायगडाच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी महादेव. चला भेटू पुढे. एवढ्या गाड्या सगळे आपले मित्रमंडळी आहेत. चला आता आपण आपला अस्तित्व याला ओळखत असून तुम्ही. चला आता पुढे भेटूया. तेव्हा मित्रांनो इथं आम्ही आता चाय वगैरे प्यायला थांबलोय. हे बघा, हे हॉटेल आहे वैष्णवी हॉटेल. हे आपले सगळे मित्रमंडळी पोटबीट काढतायत. पाऊस वगैरे इकडून आहे. चला चाय वगैरे पिऊ, दाखव पुढचा व्ह्यू तुम्हाला. मित्रांनो चाय वगैरे प्यायला घेतलाय आम्ही. काही वेळातच निघणार होत. आता पाऊस वगैरे सगळं थांबलाय. चला गरम गरम होऊ. थंडी सगळे थंडी झालेत, बोलले झालेत. चला गरम असं नाही होत मग कसं होतं. मित्रांनो इथं थांबतो. 2 गाड्या यायच्या बाकी. इथं एक हॉटेल आहे. आम्ही निघालो होतो, हॉटेल मिलन पॅलेस. चला जाता तुम्हाला दाखव. रात्रीचं दिसतंय का नाही बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आता एक एक आपल्या मागं पुढं होणार आहे बघा. आता तुम्हाला दिसेल. मित्रांनो एका मागोमाग गाडी आहे. 2 गाड्या बघा मित्रांनो. आम्ही सगळे निघालो आहोत. सगळे लाईनीत येतात. आम्ही ब्रिजवरच सध्या, म्हणून एवढा उजेड दिसतोय. कारण पाऊस पण थांबलाय, म्हणून मी आता व्हिडिओ काढतोय सगळ्यांचा. काही पुढे गेलीत, काही मागे. आम्ही दोघं बसलो आहेत गाडीवर. चला एवढा पाऊस सुरू झाला आणि सगळे रेनकोट वगैरे घालायला लागले. आता पाऊस थांबल्यावर भेटूया. तेव्हा मित्रांनो इथं परत थांबलोत आम्ही. परत 2 गाड्या मागा राहिल्यात. त्यांची वाट बघून थांबलोय. पाठीमागे जरा पब्लिक आहे आपली. 3 गाड्या आणि सगळ्यात 5 गाड्या आहेत. बघू आता कधीपर्यंत. पाऊस पडतोय थोडा रिमझिम चालू आहे. तरी आमच्या गाड्या 30च्या स्पीडने चालू आहे. अजून मानगाव 40 ते 39 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळ लागतो, काय लागतो. 30च्या स्पीडने म्हणल्यावर 1-2 घंटे लागतील. चला बघू काय वेळ लागतो. चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. पाऊस नसता तर तुम्हाला अपडेट देत जाईन. पाऊस असला तर अपडेट देता येणार नाही. आता पाऊस थांबलाय म्हणून तुम्हाला अपडेट देतोय मी. चला बघू कुठं काय होतंय काय नाही. चलो तेव्हा मित्रांनो आम्ही आता पाऊस बाहेर चालू आहे बघा. आम्ही बसलो इथं नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये जेवणच म्हणा. आता काय करायचं. आता लय पाऊस पडतोय. 9:15 वाजलेत. 2 मित्र गेलेत. एकांची गाडी बंद पडली आहे, त्यांना आणायला गेलेत. टेबल शीट बघू आता कधीपर्यंत काय येतात. चला व्हिडिओमध्ये शूट करणार आहे बघा. अंडापाव खातो आम्ही. त्या भाऊचा उपास आहे म्हणून मॅगी खायला लागलाय. चला आता ते पण येतील, ते पण नाश्ता करतील. मग आम्ही निघू. 12-1 वाजेपर्यंत पोहोचू. चला इसकेले म्हणजे ते म्हणते मला नाही म्हटले मला इकडेच बांधून टाकू घे त्याला. तर चला भेटू पुढे. देखो भाई अरे मराठीत बोल ना. आपला ब्रॉड मराठी आहे. बघा तुम्ही बघू शकता एवढा पाऊस चालू आहे. तेवढ्या पावसात आम्हाला रायगडला जायचं. ते बी गाडी सगळ्यांकडे 2 व्हीलर. पुरा वारा संती पाऊस चालू आहे. वारं सुटलंय, वादळी वारा. तुम्ही बघत राहा. तुमच्या आम्हाला जर आमचा फोन वापरून देत असतं तर तुम्हाला दाखवू शकलो असतो की बाबा एवढ्या पावसात आज मजा आणि अनुभव जिंदगीत भेटणार नाही. इथं आम्ही धावयावर थांबलोत बघा. मुंबईचं इकडे आलाय. पावसाची शक्यता. पाऊस आता थांबतोय ते अर्धा तास आम्हाला म्हणून आजच्या लाईव्ह टीव्हीला तुम्ही बघू शकता. पाऊस अर्धा तास कंटिन्यू चालू राहणार आहे. आता आमचं काय हाल होणार आहे
हे तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही बघू शकता. नक्की आम्हाला हा आवडेल की तुम्हाला दाखवायला. आणि आता पावसात बघू शकता मित्रांनो, खूप म्हणजे खूप वादळी वाऱ्यासारखे पाऊस चालू आहे. त्यामध्ये आम्ही इथं भाड्यामध्ये उभा आहे. हे बघा दादा पण गळायला लागलाय. काय भयानक वादळी वाऱ्यासारखे पाऊस आहे आणि आमचे 6 जण 6 तिकडे थांबलेत. कधी येतात काय येतात बघू. व्हिडिओच्या एंडमध्ये भेटू. सो फायनली गाईज आम्ही घरी पोहोचलो. आता जेवण वगैरे करतोय, तुम्हाला दाखवतोय बघा. सगळे जेवायला बसलेत. चला आता जेवण वगैरे होईल. आम्ही झोपू विकू आणि उद्या डायरेक्ट रायगडाला भेटू. तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवट करा, तुम्हाला सगळं दाखवणार आहे आम्ही. रायगडावर कसं आहे वातावरण झालंय, मान्सून म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणाचं कसं हिरवगार झालंय ते सगळं तुम्हाला दाखवू आणि माहितीही सांगू. चला व्हिडिओमध्ये शेवट करा. सो मित्रांनो, फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. पार्टी वगैरे सगळी केली नाही. पार्टी वगैरे केली आहे. आपल्या गणू भाऊनी आणि निखिल भाऊनी हे सगळं साफसफाई केलेलं आहे बघा. आता पुसायचं राहिलं ते पुसून घेणार आहेत काही वेळातच. तर आता आपण उद्या सकाळी म्हणजे आजच 2 वाजले संध्याकाळचे, तर सकाळी 7-8 वाजता आम्ही रायगडावर जाणार आहोत. तर आपण भेटूया रायगडावर. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळी माहिती देतो रायगडाची. चला आपण ठिकाणी का चला काही तुम्हाला दाखवतो उद्या सकाळी 10 वाजता. बाय बाय बाय. सो फायनली गाईस आमची झोप वगैरे सगळी झाली आहे, आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत. काही वेळातच बिर्याणी गरम होत आहे. तर सकाळचा व्ह्यू बघा मित्रांनो, खूप म्हणजे खूप छान आहे. हे बघा, हे फक्त घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आता आपण जाणारा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. तर इथं सगळे बसलेत नाश्ता करण्यासाठी. गरम होतोय भात. हे बघा, तर भात वगैरे गरम आणून करून ठेवलेला आहे. आता हे आपले गणेश भाऊ. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनल निघण्याची तयारी चालू आहे. बघा सगळं भरलं आहे नाश्ता वगैरे. तिकडे जाऊन काय काय खायचं आहे काय काय नाही पाहू शकता. हे बघा पाणी वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे सांगतोय मी. सगळं भरलंय. आता निघणार आहेत काय वेळ, तर सगळ्यांची तयारी चालू बघू शकता. चला आता निघू, तुम्हाला दाखवू कुठे कसं जायचं काय जायचं. चलो त्यावेळेस सगळे तयार झाल्या गाड्या वगैरे घेऊन. चला निघूया. हे बघा कोकणामधली घरं बघा, कौलांची. चला निघूया आता रायगडाच्या दिशेने. चला मित्रांनो, आम्हाला कालची गाडी भेटली आमची. नुसते हरियाली, नुसती पूर्ण हिरवगार वातावरण पूर्ण. चला तेव्हा काही सगळ्या आपल्या गाड्या, सगळे मित्रमंडळी 5 गाड्या, 10-15 जण. कॅन्सल झाला. एक गाडी कॅन्सल झाली, एक कॅन्सल झाली. जी गाडी खराब झाली ती तुम्हाला काल रात्री नदी कशी वाहते, नदीचे वाटते का तलाव आहे काय माहीत नाही. आपण कोणाकडे तरी फोन देऊया. आणि मित्रांनो धबधबा, स्वर्गच मित्रांनो, स्वर्ग. कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे, हिरवगार स्वर्ग. गाई म्हशी पाहू शकता. आणि इथं दिसत आहे फक्त आणि फक्त निसर्ग. किती भयानक आहे बघा, खतरनाक.
बघू शकता मित्रांनो किती सुंदर आणि किती हिरवगार पूर्ण वातावरण दिसतं. असं वाटतं की स्वर्गात आलोत आम्ही. कोकण म्हणजे एक धरतीचा स्वर्गच आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर आहे. आता आम्ही जात आहोत, बॅग वगैरे ठेवणार, नंतर रायगडाच्या दिशेने आपण जाणार आहोत. किती सुंदर आहे. असं ढगं खाली आल्यासारखं वाटतं. पाहू शकता. बघा आम्ही इथं बॅगे वगैरे ठेवल्यात लक्ष्मी निवासमध्ये. आता आम्ही निघतोय. सगळ्यांनी फोटो वगैरे काढत तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. चलो गाईच बसून घ्या. तुमच्या गाडीवर कम्फर्टेबल असले की बघा मित्रांनो गावचा बाजार, कोकण गावचा बाजार. मार्केटमधले दुकान सगळं बघा इथं बाहेर बसल्यात बाजार घेऊन, माळवळ घेऊन. इथं सगळं दिलाय मॅप, महाड मासा सगळं. चला आता आपण जातोय रायगडाच्या दिशेने. तर मित्रांनो आता आम्ही खायले वगैरे घ्यायला थांबलोय. पाऊस यायची शक्यता आहे आणि वडापाव पण घेतलाय आपल्या भाऊनी. वडापाव घेतला, 50 पन्न्या घेतले. चला एक वडापावच्या 50 पन्न्या. चला हे बघा मित्रांनो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हे प्रवेशद्वार आहे. चला पाहू शकता किती सुंदर बनवलं आहे. हे सगळे फोटो काढतायत स्वराज्याच्या राजधानीचा. हे बघा मित्रांनो आम्ही विजय भाऊला बोललो की एक व्हिडिओ काढ, सगळे दिसतील गाड्या वगैरे. पण काही जण पुढे गेले आणि काही जण आहेत त्यांनी हात वगैरे टाकवले आणि गेले ते सगळे पुढे. पाहू शकता. विजय भाऊ आणि आमिर भाई. हे बघा मित्रांनो व्ह्यू. हे बघा मित्रांनो हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत. पाहू शकता. आणि वातावरण बघा मित्रांनो किती सुंदर दिसत आहे. सगळं हिरवगार असं आहे. किती सुंदर वातावरण आहे. कोकण म्हणजे एक धर्तीवरचं स्वर्गच आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र धर्तीचं. ह्या सगळ्या आपल्या कंपनीच्या गाड्या आहेत. कंपनीच्या म्हणजे आपले जेवढे पार्टी आहेत तेवढ्यांच्या गाड्या आहेत. तर चला ज्या गेटपासून आपण निघालो ना त्या गेटपासून 30 ते 31 किलोमीटर आहे रायगड. अरे असं समोरूनच काढ ना. आता पडून घालतो तो गाडी. महेश मित्रांनो व्ह्यू आणि आपले सगळे मित्रमंडळी सगळे रांगेतच आहेत. एवढा रायगडाचं हे पूर्ण डोंगर रायगडाचंच आहे. काय ना तिकडे बॅकग्राऊंड कशा आडवं तिला रस्ते. ती गाडी आपली गाडी तर घरी ना त्याची गाडी गेलं नाही पुढे. पावसामध्ये बाजूला लावून मोबाईल बाजूला लावला भाऊ. लाईक करा, फॉलो करा. मित्रांनो रोड बघा कसे आडवे तिकडे भयानक रोड आहे. भयानक गेले ते रोड. आता आम्ही आलो घरी. रोड गेला फोन काढाय. हे का मित्रांनो आम्ही रोपवेने जाण्यासाठी निघालो होतो पण काय कारणामुळं आम्हाला तिकीट भेटत नाही. फुल झालं एकदम. म्हणून आम्ही आता चाललोय ट्रॅकिंग करत चालत जाणार आहोत. तर चला
गाड्या आणायला गेल्यात मित्रमंडळी. चला, हे बघा मित्रांनो रायगडाचा व्ह्यू. हे पूर्ण रायगडचं डोंगर आहे. किती सुंदर दिसतंय बघा निसर्ग. लय म्हणजे लय सुंदर. रोपवे कॅन्सल झाला आपला. आता आपण जातोय ट्रॅकिंग करून किंवा गाडी चालून. चला बघू काय पर्याय भेटतो आपल्याकडं. हे बघा मित्रांनो रायगडावरचे धबधबे किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता. बॅकग्राऊंडमध्ये दाखवतोय तुम्हाला. बघा मित्रांनो रायगडचा व्ह्यू किती सुंदर आहे. पूर्ण लाईनीमध्ये धबधबे चालू आहेत पडणं. खतरनाक. चला आता बघू आता कोणता पर्याय आपल्याला. आपले सगळे मित्रमंडळी निघालीत. शिदूला थंडी वाजते. रेनकोट तरी घेतला असं तुला. रेनकोट 100 रुपयाला होता. क्या हुआ दिल से अमीर है. बहुत अमीर है. अमीर है. चलो वो जा रहा है अमीर. हे बघा मित्रांनो आम्हाला गाड्या लावायच्या पण गाड्यासाठी जागा नाही. एवढी गर्दी आली. पाऊस पडतोय तरी सुद्धा भयानक गर्दी. आणि मोबाईलमध्ये पाणी कॅमेऱ्यामध्ये पाणी गेलंय म्हणून कॅमेरा असं दिसतोय. फुल गर्दी आहे. फुल सगळे एन्जॉय करण्यासाठी आले. आता आम्हाला गर्दीला म्हणजे गाडी लावायला एक गाडी बसत होती तिकडे समोर. मित्रांनो तिकडं गाड्या वगैरे उभा केल्या आहेत. गाड्याचा चान्स नाही उभा करण्याचा. खूप गर्दी झाली पाहू शकता. तिकडं उभा केल्यात. चला जातोय आपण. हे बघा विजय भाऊ सिद्धू जात आहेत. मी आहे मागं मागं. चलो मित्रांनो कोलबाडा बुरुज जतन व संवर्धन. चला चढतोय वरती. अरुंद पायवाट उंच कड्यावरून दगड कोसळण्याची शक्यता वाटते. थांबवू नका. लक्ष देऊन चला. हे नियमाचं पण पालन करा. चालत राहा. बघा सगळे मावळे. हे बघा मावळे बघा कसे जात आहेत. चला आपणही जाऊया. हे बघा मित्रांनो ह्या रायगडचे मावळे आणि स्वर्ग म्हणतात तो हाच तो स्वर्ग. पाहू शकता. सिद्धू मी आम्ही इथून इतकंच दमलो. अजून खूप चढायचं आहे. बघू आता काय होतं काय नाही. बघू चला. होऊन जाऊ द्या है ना. होऊन जाऊ द्या. चला मित्रांनो आज रविवार विकेंड सुट्टी असल्यामुळे खूप म्हणजे खूप गर्दी दिसते. खाली तुम्हाला गाड्या दाखवल्यातच. आणि इथेही खूप म्हणजे खूप मोठा जनसागर आला आहे. मावळे आणि शिवरायांचे संभाजी महाराजांचे. पाहू शकता तुम्ही नजारा किती सुंदर दिसतोय. तर चला आपण आता हळूहळू पुढे जात आहोत. कारण पायऱ्या खूप चढायच्या आहेत आणि खूप वरती सुद्धा आहे रायगड. दम लागतोय. प्रत्येकाला दम लागतोय. असं नाही की मलाच दम लागतो. प्रत्येकाला दम लागतोय. प्रत्येकजण दमून दमून चढतोय. कारण काय करणार मित्रांनो खानपान पण तसं झालंय लोकांचं. आता आपण चालत राहतो. काही मित्र गेलेत पुढे. आपणही त्यांच्या मागं मागं चाललो. चला व्हिडिओमध्ये शेवट करणार. लवकरच पोहोचू आम्ही. इथून इतकंच दमलोत मित्रांनो. आज खूप शिड्या चढायच्या आहेत. हे बघा शिड्या अजून खूप आहेत. तर बघू आता किती वेळ लागतो काय लागतो. तुम्हाला सगळे अपडेट देतो. निसर्गाचाही आनंद घ्या आणि आमच्या व्हिडिओचाही. चलो हे बघा हा कचरा. हे चुकीचं वाटते की नाही. स्वच्छता ही प्रत्येक ठिकाणी ठेवली पाहिजे. असं वाटतं की आम्ही आभाळात आलो. इकडे दाखव. इकडे आभाळ नाही दिसला. हे बघा थांबू. ठीक आहे. काहीच दिसत नाही. खालची जमीन दिसत नाही. किती भयानक वातावरण झालेलं पूर्ण पावसाळ्या.
पाऊस पण चालू आहे, रिमझिम रिमझिम. बरं आहे ते रिमझिम चालू आहे. जोरात चालू असेल तर काय हाल झाले असे काय माहिती. ह्या शिड्यावरून नुसतं पाणी वाहते जर जोरात पाऊस चालू असेल तर. चला चालतं आता 2-2 शिड्या नाही, 2-2 नाही, सिंगलच पेटू. चला तेव्हा मित्रांनो आम्ही आता इथे आम्हाला जायचं आहे कुठे, तिकडे. चला तिकडे जायचं आहे आम्हाला, एकदम वरच्या टोकावर. चला जाऊ दे, रिकाम तिकडे गेले ते. हे बघा मित्रांनो, मी चढतोय पायऱ्यावर, रायगडाच्या दिशेने जातोय. सिद्धूला बोललो व्हिडिओ काढ म्हणून, तो व्हिडिओ काढतोय. सिद्धार्थ मोरे नाव आहे त्याचं, मी त्याला सिद्धू बोलतो. बघा कसं व्ह्यू दिसतंय, पूर्ण हिरवगार, खूप म्हणजे खूप सुंदर वाटते. पाहू शकता तुम्ही, सगळं धुक्का आलंय बघा वर. मी एकदा नक्की रायगडला या, तुम्ही बघू शकता इकडे. आणि ते पण पावसाळ्याच्या टायमात या. असं आधीमध्ये आता तर जास्त दिन नाही आलं बघायसारखं. हां पावसाळ्याच्या टायमाला पाऊस चालू असतं ना, खतरनाक परेशानी तर आहे, पण एन्जॉय खूप आहे. ट्रेकिंग करण्याची आठवणी राहते. ट्रेकिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे. हा ती आहे पावसाळा, फक्त आणि फक्त पावसाळा. गड किल्ले ट्रेकिंग म्हणजे चढण्यासाठी फक्त आणि फक्त पावसाळा आहे, एन्जॉय करण्यासाठी. बाकी तुम्ही बघू शकता, असं वाटतं की नुसतं असं वाटतं की स्वर्गात आलोच आपण. ढगा जवळ, ढगामध्ये घुसलो आम्ही. आणि आम्ही त्या ढगातून पाऊस पडतोय आमच्यावर. आम्ही नाही पाऊस पडतोय. चला हे बघा शिड्या चढणं बाकीच आहेत, लई सारे शिड्या. चलो मला देतच राहू. बघा मित्रांनो, पाऊस किती जोरात पडतोय. म्हणजे पाऊस पडून झाला आहे, त्याचं पाणी साचलेलं बघा किती जोरात व्हायला लागलंय. हे आपले सिद्धू मोरे. चलो गार असताना एकदम स्वच्छ पाणी असतंय. बघा पाणी कसं व्हायला लागलं डोंगरावर. चला पुढे अजून पाणी दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, उतरण्याचे नियम किती भयानक पडतंय बघा वादा बघा. इकडून पडून इकडं पळतंय बघा पाणी. चला रायगडाच्या पायरीवर जसं जसं आम्ही पुढे पुढे जाऊ तसं तसं आम्हाला धबधबा दिसत जातोय मित्रांनो. असं वाटतं की व्हिडिओ काढत जावा आणि फोटो काढत जावा. बघा इथून धबधबा वाहतोय आणि इथून तुम्हाला दिसला असेल रायगड किल्ल्याचं निशाण. ही शिडी चलो. हो मित्रांनो, स्वर्ग. तुम्ही बघू शकता, खरा खरा स्वर्ग. इकडे तुम्ही बघू शकता, अर्ध्या आभाळात आलेलं आहे. इथून मला वर यायला काही टाइम नाही लागला, थोडंच टाइम आहे. पण एक फिलिंग यायला लागली की त्याची फिलिंग येईल तर मी माझं दाखवतो. म्हणजे बॅकग्राऊंड पाहू शकता काय भयानक आहे, किती सुंदर आहे दृश्य. चला दृश्य दाखवत लोक पण यायला लागले. चलो या उंच शिडी आतापर्यंतची. कुछ बोलना है सिद्धू? आया क्या ध्यान में आहे? हाँ मेरे ध्यान में अभी तक नाही आहे. जाऊ दे चला, आएंगे तभी बताएंगे. चलेगा. मित्रांनो एवढी थंडी आहे ना, पण आम्ही चढतोय म्हणून फेल होत नाही. पण आमच्या तोंडातून कशी वाप निघते नाही दिसली. जाऊ दे आता संपले असं. आम्ही थोडं थांबलो होतो म्हणून दिसले असं. बघा हा पूर्ण रायगड. आगा आहे लास्ट शिडी. आला आपण फायनली शिवरायांच्या रायगडावर.
बघा हे सगळं आपला ग्रुप आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. चला आता जवळ आलोय रायगड. चला मित्रांनो, हे थोडक्यात इतिहास सांगता यांचा ऐकू थोडा आपण इतिहास. शेतातल्या कणिसाची शिल्प लावलेली, कारण शेतकरी राजा तो राजासारखाच राहायला पाहिजे हे महाराजांचं धोरण शेवटपर्यंत होतं. आणि दरवाजात सांगितलं लक्ष्मी आणि सरस्वतीचं प्रतीक आहे. म्हणजे या उंबऱ्याच्या आतमध्ये पाहू शकता मित्रांनो किती मोठा हा दरवाजा आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हा पहिला दरवाजा मला वाटतं. आता इथून आता आपण एंटर करणार आहोत आतमध्ये. तिथून पुढे खूप मोठमोठ्या शिड्या आहेत, तिकडे चढत जायचं आहे आपल्याला. तर चला, अजून रायगड वरती आहे, तर चला आपण निघतोय. गडाचा दरवाजा सूर्य उगवला उघडतो आणि सूर्य मावळला की बंद होतो. हे सब चुकीचं. कुठल्याही इतिहासाच्या कागदात असं लिहिलेलं नाही. दरवाजा कधीच उघडत नाही. दरवाजा कधी उघडत. फायनली आपण एंटर झालो रायगड या किल्ल्यामध्ये. जिथं शत्रूला तो दरवाजा पण टाकायचा त्यांना, आता तो दरवाजा आपल्यासाठी खुला केला मावळ्यांसाठी. किल्ल्यामध्ये आपण एंटर झालं, अजून खूप बाकी आहे बघा. हे तुम्हाला किती भयानक दिसतंय. पाणी घेता येते, महानगरपालिकेची माणसं आहेत. दमादमाने हे बघा मित्रांनो, इथे शिवरायांची तोफ पण आहे, जिथून हमले केले जायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वरती राहायचे. चला, मावळे हे ठिकठिकाणी बसायचे हमला करण्यासाठी शत्रू. बघू शकता मित्रांनो, किती म्हणजे किती सुंदर स्वर्ग रायगडावर. पाहू शकता, जिकडे बघा तिकडे तुम्हाला हिरवगार दिसेल आणि ढग खाली आलेल्यासारखं दिसणार. पाहू शकता तू. चला, आता आपले मित्रमंडळी येणार आहेत, तर चला आपण निघूया रायगडाच्या दिशेने. चलो. हे बघा मित्रांनो, हा पण आपला एक मित्र आहे आमिर, तिथं गणेश भाऊ. बाकीचे गेलेत पुढे पुढे, तर आम्ही जातोय मागून. पाहू शकता सगळे मित्रमंडळी आहे, शिदू पण आहे. तर चला निघूया हळूहळू का होईना. या शिदू तर बाण घेऊन उभा आहे आणि त्याला बोललो माझा व्हिडिओ काढ. तर काढा त्यांनी. माझ्या मागं आमिर भाऊ आहे. चला आपण जातोयात. निसर्ग बघा तुम्ही किती सुंदर आहे. पाहू शकता, हा आहे रायगडाचा निसर्ग. पूर्ण म्हणजे पूर्ण हिरवगार, किती सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही. चला निघूया रायगडाच्या दिशेने. काही थोड्या पायऱ्या राहिल्या आहेत त्या चढायच्यात. आता एवढे मोठे चढे म्हणल्यावर थोडा चढायला काय हरकत नाही. तर चला निघूया. हे बघा मित्रांनो, हा एक सुंदर पाट आपल्याला दिसायला बघायला मिळाला आहे. तिथून आम्ही आलोत वरती, तर ते परत दाखवलं मी तुम्हाला. पाहू शकता. चला आपण जाऊया. चलो. बघा किती भारी निसर्ग आहे. तर चला आता आपण पुढे पुढे जात राहूया. आपण तिघत मागायत रे. चला चला. बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या शिड्या दिसत आहेत ना, ह्या आत्ता बनवल्या आहेत. आत्ता म्हणजे महाराजांनंतर 1900 किंवा या काळात. आणि त्या जुन्या शिड्या दिसत आहेत का तुम्हाला? ते बघा, त्या जुन्या शिड्या आहेत. तिथून रस्ता बंद आहे आणि त्याला भयानक शिड्या आहेत. त्यांना आजूबाजूला काहीच नाही. ह्या तरी सेफ शिड्या आहेत, आजूबाजूला सुरक्षा दिली आहे बघा. चला आता आपण वरती, अजून थोडं राहिलंय. चला. हे बघा मित्रांनो, हा रायगडवरचा तलाव आहे. हा मावळ्यांसाठी आणि सगळे इथलं पाणी प्यायचे, इथले मावळे वगैरे हेच पाणी वापरायचं तलावाचा. हे पाणी कधीच आटत नाही मित्रांनो. हे तसंच असतं 12चे-12 महिने. पावसाळा असो नसो, 12चे-12 महिने हे पाणी तसंच असते. तर आता आपण पोहोचलोय प्रॉपर. आता शिड्या मला काही दिसत नाहीत. चला बघू. किल्ले रायगडावरील शिकारी देवी मंदिर. हे बघा मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो रायगडावर. एवढ्या पायऱ्या चढून आता तुम्हाला दाखवणार आहेत सगळे नजारे
रायगडावरचे चला नजाऱ्यांना आपण सुरुवात करूया आणि ऐतिहासिक ठिकाण पण दाखवूया. चला आम्ही आता बाजारपेठ बघण्यासाठी जात आहोत. शिवाजी महाराज यांच्या काळातली बाजारपेठ. हे बघा ही सगळी बाजारपेठ आहे, आता नष्ट झाली आहे. जे काय आहे ते आहे. हे तर ज्यूस वगैरे विकण्यासाठी बसलेले कपडे, ज्यूस. खूप मोठी बाजारपेठ आहे. एवढी दाखवायचा प्रयत्न करू. अच्छा, राहायची ती लोक यायची का? अच्छा, मला वाटलं की म्हणजे इथले शिवाजी महाराजांचे जे होते ते कोण, तेच मावळे वगैरे, मावळे वगैरे खालचे पण यायचे म्हणजे लोक इकडंच. खाली काय नव्हता? खाली पिकून विकायला इकडे येतात. खाली पिकवायचे नंतर इकडे यायचे. जसा वाशी मार्केट आहे, वाशी मधून एफएमसी मधून होऊन जसा किराणामध्ये येतो तसा इथे येत होता. सर्व प्रकारच्या वस्तू भेटायच्या शहरामध्ये. आणि हे पहिलं कसं हे असं नव्हतं, बांधकाम होता पूर्ण आणि कौलारू हे होतं ते. कौलारू याच्यावरती अजून होता काय? हा 40 दिवस कंटिन्यू जळत होता. बरोबर. लाकडाचं ते बांबू अच्छा, हा युद्ध झालं त्या काळामध्ये. म्हणजे ब्रिटिशांनी जाळलेलं सगळं नष्ट केलं ते गड किल्ले. किल्ले राहिले, फक्त महाराजांचे नाही राहिले का? कारण का त्यांनी हार कधीच नाही मानली. हा बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी आक्रमण केलं इंग्रजांनी आणि जाळून टाकलं. 40 दिवस जळत होता. 40 दिवस त्यावेळी किती कडक काम. दरवाजाच बघून अरे मी तो दरवाजाच नाही दिसला मला. नक्षीकाम होती ना. नंतर एक माणसाला पाठवून तो काय म्हणते, अरे हा दरवाजाच आहे. हे बघा मित्रांनो, थोडक्यात माहिती आहे, वाचून घ्या. मला फोटो पण देईल. बघू शकता मित्रांनो, तुम्ही जिकडे बघाल तिकडे धोका पसरलाय. स्वर्गामध्ये आलो आम्ही. खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेट द्या रायगडाला. पावसाळ्याच्या वेळी जास्त पाऊस असतो तेव्हा नका येत जाऊ. समोर छत्रपती. काय फोटो काढायचे? जे आपल्या गडावर पाणी साचल त्या याद्वारे पाणी असं खाली जायचं, त्यासाठी हे खड्डे केलेले आहेत. या रायगड किल्ल्याची अवस्था कशी कशी झाली आहे. अरे रायगड किल्ल्याची अवस्था बघा कशी कशी होते, कशी कशी झाली आहे. हे बघा मित्रांनो, रायगडाचा मेन गेट. या समोरच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तिकडे जाणार आपण नाश्ता वगैरे करून. इथं बघा आपली मित्रमंडळी बसली आहेत आणि इथं आपली मित्रमंडळी. हे बघा मित्रांनो, रायगडाचा मेन गेट. आणि त्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा पुतळा आहे. तिकडे जाणार आहोत आपण. चलो. हे बघा मित्रांनो, आम्ही तीन घंटे चालत आलो. इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. निखिल भाऊ वगैरे भेळ बनवणार रे. भेळ तर तयार आहे, फक्त लिंबू वगैरे टाकून. स्प्राईट वगैरे सगळं आणलंय. पाणी, स्प्राईट, थम्सअप. स्वर्ग म्हणजे काय असतो तुम्ही आज पाहिला. स्वर्ग म्हणजे रायगड. रायगडावरती पाहिलेलं सगळं काळामध्ये दगडी आणि या भिंती आणि अजून काय हे गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यावरती पाहिलेल्या इमारती. आणि जसं की एक सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आजकाल ज्या बांधलेल्या बिल्डिंगी असतात त्या 2 ते 3 वर्षामध्ये पडतात, पण या 3.5 वर्षांपूर्वीचा जो बांधलेला महाराजांच्या काळामध्ये दगडांचे इमारती, अजून त्यांचे दरवाजे वगैरे आज पाहिला मी स्वर्गामध्ये काय असतं नक्की ते. जय शिवराय, जय भवानी. आम्ही रायगडवरती आलेलो आहे आणि रायगडवरती एवढ्या हवेमध्ये आणि एवढ्या पावसामध्ये काळा चाय बनवलाय. तुम्हाला हवे असेल ना तर रायगडवरती भेटायला या आम्हाला. गर्दी बघा किती आली. खूप म्हणजे खूप सारं वातावरण, थंड वाटते वातावरण थंडच आहे. फक्त आम्ही चालत आलो म्हणून आम्हाला गरमी झाली आहे. आता थांबलोच ना, थंडी वाजायला लागली. पुरं दुःख झालंय बघा. पूर्ण ढगामध्ये आम्ही हे केलं, आगमन केलंय म्हणून एवढी थंडी वाजत आहे. पूर्ण टॉपला येऊन मोबाईल डोंगर तुम्हाला खालून दाखवलं होतं त्या टॉपला येऊन मोबाईल. आता महाराजाचं पण दर्शन घ्या. गणेश भाऊ काहीतरी बोलणार आहेत ते आपण ऐकूया. तयारी चालू.
हे बघा मित्रांनो, आमचं परसान सगळं संपलं. परसान हे गिलासामध्ये घेतलंय आम्ही. स्प्राईट मध्ये अजून पावर आहे. हा, स्प्राईट मध्ये अजून पावर आहे बघा. आपल्यामध्येच पावर आहे तर स्प्राईट मध्ये असणारच ना. हे बघा मित्रांनो, सिद्धूनी व्हिडिओ काढला आहे. त्याला म्हणलो काहीतरी बोल, पण तो काहीच नाही बोलला. तर मी घरी येऊन आवाज देतोय. पाहू शकता सगळे बसलो आम्ही भेळ वगैरे खाण्यासाठी. कांदा बिंदा कापून भेळ तयार केली निखिल भाऊ आणि या सगळ्या भावांनी. चला भेळ वगैरे खाऊन आम्ही जाऊ आता अभिवादन मुजरा करण्यासाठी महाराजांना. चला. हा बरोबर आहे. मित्रांनो, आता आम्ही भेळचा नाश्ता वगैरे केला आहे आणि कचराही सगळा साफ केला आहे, बघू शकता. नाहीतर बोला की तिकडंच कचरा टाकून गेला, असं तसं काही नाही. कचरा आम्ही संतेच घेऊन जाणार आहे. म्हणजे जिकडं कचरा पेटी दिसेल तिथं आम्ही कचरा टाकू. त्या साईडला बघा तुम्ही मित्रांनो कशा बाटल्या टाकल्यात. काय आता आपणच आपल्या गडावर घाण करतो म्हणल्यावर चुकीचं आहे. तर घाण नका करू. जो आपला कचरा आपण घेऊन आलो तो संपती घेऊन जावा, एवढंच मी सांगू शकतो. चला आता आपण निघणार आहोत दर्शन घेण्यासाठी महाराजांचं, मुजरा करण्यासाठी महाराजांचं. सगळे तयार झाले आहेत आपले मित्रमंडळी. मित्रांनो आता आम्ही चाललोय महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चिपळा वगैरे काढण्यात येतं. चला शूट नका. हे बघा मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी. महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. ओम नमो पार्वती पते हर महादेव हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर उभा राहून आणि त्या मुलांनी दिलेली, म्हणजे तो मुलगाच मावळा आहे असं आम्हाला भासू लागलं. त्यांनी दिलेली ती गर्जना ऐकून मन असं भरावून गेलं आणि अंगावर दिसतंय का मित्रांनो? दिसतच नसेल, कारण पूर्ण धुक्क झालं. पूर्ण आभाळ हे खाली आलेलं आहे. खाली आलेलं काय वरी काय दिसत म्हणजे आम्हीच वरती आलो. आभाळ ज्याच्याला तिथंच आहे, बघू शकता. पूर्ण धुक्क आहे. हम पूरा आसमान में हम पूर्ण ढग में आ गए. थंड वातावरण, हवा अशी सुटते, भयानक हवा सुटायला लागली तिथं. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं बघितलं असेल, किती भयानक हवा सुटत. हे बघा, हा नुसतं फोटो करायला लागलाय. इथं सगळे मावळे राहायचे, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा राहायचे. हे बघा इथे हे सगळं इंग्रजांनी नष्ट केलेलं आहे. मी अजून वरती नाही जाऊ शकत. वरती गेलं की अजून वरती जाईन मी. पाहू शकता किती सुंदर दिसतंय. सगळं हिरवगार आहे, सगळं पूर्ण हिरवगार दिसतंय. आणि पूर्ण हे नष्ट केलेलं आहे इंग्रजांनी ब्रिटिश काळामध्ये. हे हवा पळताना तुम्हाला दिसते का? बघा, पूर्ण ही थंड हवा दिसते. बघा, दाखवतोय तुम्हाला, दिसते बघा तुम्हाला हवा कशी थंड हवा आहे. एकदम थंड हवा आहे पूर्ण. आमिरकडे चला, आमचे सगळे मित्र इकडचे तिकडचे इकडे सगळे पांगलेले. कोणी कुठे काय मिळेल नाही कोणाचाच. चला बघू. हे चिखलातून चालायला लागला इकडे चांगले हे स्मारक सोडून. हे काय, हे सगळे स्मारकच होते मित्रांनो. हे स्मारक म्हणजे
इथं प्रत्येक काहीतरी होतं इथं. याबरोबर फोन लावा. हे बघा मित्रांनो, जसं जसं आम्ही इथं थांबतोय ना तसं तसं इथं ढग वाढत धुकं वाढत चालले. हा आता काही पाहिलं म्हणजे शिवाजी महाराज कशी म्हणजे पूर्ण वरतीच आहे आम्ही. आता आम्हाला एवढी थंडी वाजते तर त्या काळात विचार करा मित्रांनो, त्या काळात पाऊस पण खूप होता आणि सगळंच थंडी पाऊस कसं राहत असतील ते आणि म्हणून तर त्याचे ते. मावळे कशी रक्षा करीत असते. आणि परत त्यावेळेचं खानपान पण जरा मजबूत होतं म्हणून आताचं काय आहे सगळं केमिकल झालं. त्याच्यामुळं आम्ही चढतानीच आमचे 2 शिड्या चढले की आमचा हवा निघू लागली. हे आमचा तर एक मित्र बोला, अरे कब तक चढणे का हे असं आहेत. हा एक जण होता. एक जण आम्ही सगळेच थकलेलो. त्याचं काय सांगतोय आम्ही सगळेच थकलेलो. हळू जेव्हा थांबलो तेव्हा थांबून चढायचो. परत जिथं दमलो तिथं बसायचं, थोडा ब्लॉग शूट करायचा. हा, तुम्हाला वाटत असं हे ब्लॉग दाखवत आहे का नाही, आम्ही दमलेलो म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत होतो निसर्ग. म्हणजे निसर्ग पण होता आणि दमलो पण होतो आम्ही. परत तुम्हीच कमेंट मध्ये तुम्हीच बोलता, अरे नवतरने जानपोर यायला गड चढणं होईल. तर चला बघू, जसं दुःख वाढतंय पण कमी पण होत आहे. हे बघा पोरं आमच्या आली परत टीम आली पूर्ण गायब होते, कुठं होते, परत येते जाते येते जाते येते. हे आमचे अध्यक्ष सगळे. चला निघूया आपण. हे काय होतं कोणी सांगाल का? हा महाराजांचा राजवाडा होता. हा राजवाडा होता. हा होता ना महाराजांचा राजवाडा. तिकडे बघितलंय का? तिकडे बघितलंय. तिकडे सर्व राजवाडाच आहे. हा पूर्ण महाराजांचा राजवाडा होता आणि हा ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी पूर्ण हा जाळला होता. तोच पूर्ण 40 दिवस जळत होता. त्यामुळे फक्त आता राहिलेले आहेत फक्त हे दगड. अच्छा अच्छा. ह्या दगडात, ह्या दगडामध्ये कला आहे, ही महाराजांची श्रद्धा आहे. हेच आमचं प्रेरणास्थान आहे. हा हा मित्रांनो, हा राजवाडा पण होता आणि इथं पुढे आहे तिथं कोठार होतात. कोठार अन्नाचे कोठार, धान्य कोठार म्हणतात ना, धान्याचे कोठार पण आहेत त्या साईडला. तिकडं आपण गेलो असतो पण सगळीकडे धुकं झालं आणि आपली मित्रमंडळी पण निघाली. उशीर पण झालाय, आम्हाला चालतच जायचंय. त्यामुळे निघायला लागलोत आम्ही. तर चला मित्रांनो, आताच काय वातावरण होतं आणि आता काय वातावरण झालं बघा. 1-2 मिनिटातच वातावरण बदललंय. सगळे धुकं हटून गेले आणि निसर्गाने आपल्या झोळीमुळे टाकला एवढा मोठा सुंदर गड रायगड. त्याला आपण जपलं पाहिजे, आलं पाहिजे बघण्यासाठी, संरक्षण केलं पाहिजे या गडाचं. परत धुकं यायला लागले. झटक्यात ऊन, झटक्यात धुकं, झटक्यात थंडी. हे बघा मित्रांनो, हेच ते राजवाडे. धुकं कसं पळायला लागलंय बघा. झटक्यात धुकं येत आहे, झटक्यात मोकळं वातावरण होतं, सगळंच होतंय. पाहू शकता किती सुंदर असं स्वर्ग आपल्या महाराष्ट्र भूमीने, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलाय आणि महाराष्ट्र भूमीने आपल्या पदरामध्ये टाकलाय. चला आता निघूया. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो आता दर्शन करून. मला आतमधला नजारा दाखवतो, गेटमधला. हे बघा मित्रांनो, आतमधला नजारा. फक्त हे दगड ठेवलेले जसे इंग्रजांनी ठेवले तसे. सो फायनली आम्ही दर्शन वगैरे घेऊन उतरतोय गड. आता 2:13 झाले. आता उतरायला किती वेळ लागतो बघा. इथं बसले फोटो काढत, आम्हाला वाटलं गेले खाली. 2:13 झाले. आता किती टाइम लागतो तुम्हाला सांगेल मी. चलो. हे बघा मित्रांनो, मी सिद्धूला बोललो की माझा व्हिडिओ काढ, मी त्या धरण्यापाशी बसतो म्हणून. ते हळूहळू बसावं लागतं कारण ते पिसळ म्हणजे घसरण्याची जागा आहे ना, त्याच्यामुळे मी तिथं हळू जाऊन बसलो. आणि बाजूला माझा मित्र आहे. माझा मित्र हा म्हणजे आपल्या गँगचा मित्र. आम्ही जेवढे आलो तेवढ्यात. तर बघा तो व्हिडिओ काढतो, किती छान दिसतोय बघा. झरणं डोळ्यात असं पाणावलं जाईल एवढं भारी झरणं दिसतोय मित्रांनो, पाहू शकता. तर सिद्धूनी परफेक्ट व्हिडिओ काढलाय. धन्यवाद सिद्धार्थ मोरे. व्हिडिओ काढल्याबद्दल खूप छान व्हिडिओ काढलाय. पाहू शकता किती छान आहे. तर हे 2-2:30 वाजताचं वातावरण आहे. असं नाही की
4-5 वाजाचं वातावरण आहे, 2:30 वाजाचं वातावरण आहे. मी आता गणूसारखं पडणार होतो. ते कशात चालले शेतात? उसच चालली का काय? मित्रांनो हे स्वच्छता करणार आहे, जो प्लास्टिक वगैरे असेल तो गोळा करता येते. आणि तो वातावरण बघा मित्रांनो, आम्ही उतरताना वातावरण बरोबर आहे की नाही? चढताना पण हेच वातावरण आणि उतरताना पण हेच आहे. हे सुंदर आहे बघा. तर तिकडं मुलं पण मस्ती करतात, ते पण चढताना पण वातावरण त्याचं आणि उतरताना पण त्याच्याहून डबल वाटतंय. किती व्ह्यू भारी दिसतोय बघा. कसं हे ढग कळायला लागलेत, हवा वादळी वाऱ्या सांगते, थंड हवा येते. चला हे आंघोळ करतायत. चुकीचं आहे, चुकीचं नाही पण भयानक आहे. बसतच नाही. चला जाता या शिड्याने. सकाळ वांदे झाले भाऊ. हे टाकायला लागलं काय थरथर व्हायला लागलं. तर त्यामध्ये होत असते. अरे काय करे बोल. जय हिंद, जय महाराज. जय भारत, जय महाराज. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया. बस झालं एवढं. हे बघा मित्रांनो, इथंही मी सिद्धार्थ मोरे याला बोललो की माझा इथंही व्हिडिओ काढ. बघा किती छान वातावरण दिसतंय इथे. 2 गडाचे 2 दरवाजे, म्हणजे 2 दरवाजे नाही, असे 2 असे दिसत असते स्तंभ ठेवलेले आणि त्याच्या मधोमध दरवाजा आहे. आणि झरणे कसे पडतायत तुम्ही पाहू शकता आजूबाजूने. खूप म्हणजे खूप असं सुंदर वातावरण आहे मित्रांनो. तुम्ही नक्की भेट द्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला, जिथे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तिथून राज्याला सुरुवात करण्यात आली, त्यांच्या स्वराज्याला. तिथेच आपण आलेलो आहोत. चलो मित्रांनो, ही पाऊलवाट किती शांत आहे. आणि ही पाऊलवाटामध्ये फक्त आणि फक्त सिद्धार्थ मोरे चालत आहेत कणाकणाच्या दिशेने. किती शांत आणि किती हे धोका पसरलाय बघा. चल ना, आहे ना मी मागाच त्या. हा उतरता पाऊलवाट सिद्धार्थ मोरे यांचा. अजून आहे बराच आहे, अजून संपला नाही अजून पाऊलवाट. चला बघा मित्रांनो, असं स्वच्छ करायचं आपला रायगड. प्लास्टिक वगैरे कुठं टाकायचं नाही. आणि हा बोलतो की त्यांना पगार भेटतं. पगार वगैरे काय नाही, तर त्यांच्या इच्छेनुसार गड साफ करण्यासाठी येतात. आपला रायगड साफ असावा, आपल्या शिवरायांचा गड. त्याच्यामुळे ते साफसफाई करण्यासाठी येतात. कारण त्यांना माहिती आहे आपले लोक किती नालायक, कुठं कचरा करतात त्यांना माहिती आहे. फुकट काम करतात, त्यांना रविवारी सुट्टी असते म्हणून ते येत असतात स्वच्छता अभियान करण्यासाठी. तर कचरा हा जास्त करत नका जाऊ. काय तुझ्यासारखी जिद्द. अरे बंदर टाक. तर कचरा नका करत जाऊ. जो आपला कचरा आहे तो संगती घेऊन जा. जसं संगती घेऊन आलात ना तसंच संगती घेऊन जायचं. असं नाही की काम झालं की त्याला फेकून जायचं. तर हे लक्षात ठेवा. तसा आमचा कचरा आम्ही तुम्हाला दाखवला ना कसा होता, तसा आम्ही घेऊन पण गेलो वरती, परत घेऊन पण आलो. आणि तिथं फेकायला भेटेल तिथं फेका म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाका. नाही की जंगलामध्ये फेका किंवा कुठेही फेका, तसं करू नका. जिथं कचऱ्याचे डस्टबिन दिसेल तिथंच फेका. तर एवढंच सांगणं होतं. तर चला उतरतं आता. चला मग ठेवतो मग आता. नंतर लावतो. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट. कुठे नाही गुड नाईट. 2 वाजले. आफ्टर. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आमची पार्किंग दाखवतो कुठे आहे. जर तुम्हाला गाड्या उभ्या दिसत आहेत का, तिथं आमची पार्किंग आहे. आणि आम्ही किती वरती आहेत बघा, इतक्या वरती. तरी आता आम्हाला अर्धा ते तिकडून तसं लागणार. डायरेक्ट इथून कसा रस्ता बघा कसा आहे. आता तिकडून कसं फिरून जायचं बघू. आता किती वेळ लागतो. आता किती वाजलेत. तो लास्टचा पॉइंट आहे. आता ते 2:55 झाले. कोणचा तो बघा, तो लास्टचा पॉईंट आहे. तिथून दना खाली उतरायचं आहे. तो शेवटचा पॉईंट आहे. कुठे
तोच ना. इकडे 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 आवाला भाऊजी बस. हा तो वाला त्यांना कसं कळलं नाही मला. झेंडा लावला नाही एवढा मोठा. हा झेंडावाला तिथून सुरुवात आहे चढण्याची. आता आपण उतरतोय. चला चला बाय बाय. पाहू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही किती वरती आहेत रायगडाच्या. अजून आम्हाला किती खाली जायचं तुम्ही पाहू शकता. किती ते खालोखाल दिसतंय, किती खाली दिसतंय बघा. आणि किती सुंदर दिसतंय. पूर्ण हिरवगार, पूर्ण हिरवगार दिसतंय मित्रांनो. चला आता आपण निघूया. चलो. हे बघ मित्रांनो तिथं तसं वातावरण आहे एकदम खोलवर. आणि इकडेही तसंच वातावरण आहे. हा शिदोमोर आहे. इथूनही तसं दिसतंय बघा. पार्किंगवर सगळं दिसतंय. काय भारी दिसतंय राव. ते झालं दिस ना मग. हे बघा मित्रांनो आम्ही जे झरणा दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला दिसत असेल. तिथून हे सगळं पार केलंय बघा. शेवटी इथं पोहोचलो. इथं आणि इथं हे बघा मित्रांनो त्या टोकावर होतो. ते ढग दिसतात का ढग. तिथून टोकावर आलो. आणि झरणे पण बघा कसे वाहत आहेत पाणी. आपण त्या डोंगरावर इकडे आलो का. हा त्या डोंगरावर. या डोंगरावर पलीकडे ते डोंगर आहे. आणि हे इथं आम्ही इथं दिसतंय का कारपाल्याला तुकड चमकल्याला. काय भारी वातावरण. इथं घर घ्यायचं मला उद्या आहे ना रे. एक पत्र शेड ठोकायची 4 भिंत ठोकायची झालं. कोण नाही उठीत तुम्हाला इथे एवढ्या मोठ्या गायला. चला घेतलं घर. शिवून पाया पडून बघा मित्रांनो हा शेवटचा पॉइंट आहे. आता आपण आता व्हिडिओ काढणार नाही. शेवट म्हणजे आता आम्ही खाली उतरतोय तर संपलं आता सगळं. पाहू शकता मित्रांनो आता आम्ही शेवटच्या क्षणी उतरत आहोत खाली. चला शेवटचे झरणे बघून घ्या. चला आता आपण निघूया. हे बघा मित्रांनो आम्ही फायनली खाली उतरलो. हे बघा कचरा कसा साफ करतात. हे स्वच्छता अभियान. हे सगळे कामगार आहेत. संडेला सुट्ट्या असते म्हणून इथं साफसफाई करायला येतात. तर इथे जास्तीत जास्त घाण करत नका जाऊ. जो घाण आपण संगती घेऊन येतो तो कचरा संगती घेऊन जात जा. जाऊ स्वच्छता ठेवा हेच माझं सांगणं आहे. हे बघा मित्रांनो आम्ही चालले रायगडाला बाय बाय करून घराच्या दिशेने. हे बघा या सगळ्या बसेस वगैरे रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते. मुजरा करण्यासाठी आले होते. आता सगळे निघालेत आपल्या घराच्या दिशेने. पाहू शकता हा गड शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा गड. इथून त्यांची खरी सुरुवात झाली होती राज्याभिषेक सोहळ्यानंतर. आणि शेवटही याच गडावर झाला त्यांचा. सुरुवातही इथून झाली आणि शेवटही याच गडावर झाला. म्हणून या गडाला जास्त स्वराज्यातील सगळ्यात जास्त गडापैकी या गडाला जास्त मान सन्मान आहे. रायगडाला आयुष्य व्यतीत केलंय. आमचे रस्ते सगळे आडवे तिडवे रस्ते पाहू शकता तुम्ही. हे आमचा रायडर सिद्धार्थ मोरे आणि मी मागं बसलोय. तुम्ही सिद्धार्थ मोरेला हा बघा किती भयानक रोड आहे. कसा गाड्या टर्न मोडत असतील काय माहिती. बसेस वगैरे कशा टर्न मोडत असतील. छोट्या गाड्यांना एवढा त्रास होतो तर बसेस तर कसं असेल तुम्ही बघा. आहे एक रोड पाहू शकता. हे बघा मोठ्या गाड्या पूर्ण रोड हा काबीज करतात. छोट्या गाड्यात रस्त्यात बघू शकता तुम्ही. भयानक रस्ते.
येताना मग आम्ही पण याच रस्त्याने आलो, पण पाऊस होता त्यामुळे आम्ही काय हे समोरचा रोड बघितला का, पाऊस होता म्हणून आम्ही काय काढणार नाही. किती भयानक आता तुम्हाला दाखवतो सगळं पाऊस थांबलाय. हे बघा काय कळत आहे का, गाडी येते का नाही येते समोर. किती भयानक आहे. अरे काय भयानक रोड आहे, कशी निर्माण केल्या असतील. अरे वर चढायचं आहे आता, तर खाली उतरायचं पाहिजे होतं, तर वर चढायचं गाडी. ओके ओके संपलं ना आता. चला मित्रांनो दाखवलं. अरे मेमरी फुल आहे की ना. निसर्ग बघा मित्रांनो, गावाकडचे कोकणामधले घरं, कौलारू घरं, आणि बघा खरं वातावरण बघा, किती भारी व्ह्यूज दिसतंय. इथं कुत्र्यांची फॅमिली. बघू शकता मित्रांनो किती भयानक रोड आहे हा. बघा कसा टर्न मोडतोय बघा. खाली उतरताना रोड आहे हा, खाली उतरताना, आणि वर चढताना तर तुम्ही बघितलाच आहे हा, खाली उतरताना आहे. फक्त टर्निंग घेतानाच किती प्रॉब्लेम होत असेल, बाकी टर्निंग घेतल्यावर तर आहे नॉर्मल आहे, पण टर्निंग घ्यायसाठीच किती प्रॉब्लेम होतो बघा रोड गाड्यांना. छोट्या तर गाड्या होतातच कशा ना कशा टर्निंग, मोठमोठ्या गाड्या कशा होत असतील टर्निंग अंदाज लावा तुम्ही. चला निघूया आपण. चला बाय बाय, भेटू. बघा मित्रांनो पाहून घ्या शेवटचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. आता आम्ही निघत आहोत घराच्या दिशेने. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच माहितीपूर्वक गड किल्ले किंवा वेगवेगळ्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय शिवराय, जय शंभूराजे, जय शिवराय, जय शिवराय. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय भारत. चला बाय.